ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं पुण्यामध्ये निधन झालंय। पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते। वयाच्या 72व्या वर्षी दिलीप पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतलाय। ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं निधन झालंय। आपल्यासोबत सध्या दिलीप पाडगावकर यांचे स्नेही उपेंद्र दीक्षित आहेत। दीक्षितजी, खरं तर एक पत्रकार म्हणून आपण सगळेजणच त्यांना ओळखतो, परंतु दिलीप पाडगावकर हे व्यक्तिमत्व किती बहुआयामी होतं? फारच बहुआयामी व्यक्तिमत्व होतं। म्हणजे तो नुसता पॉलिटिकल सायन्स अँड पॉलिटिक्स एवढंच नव्हता, तर त्याचं इंटरेस्ट हे शास्त्रोक्त संगीत, त्याच्यानंतर फिल्म, फूड या सगळ्यामध्ये होतं। आणि तो पहिल्यापासून आमची गेले 55 वर्ष मैत्री होती। आणि मला व्यक्तिशः हा फार मोठा धक्का आहे, कारण आम्ही जवळजवळ दर 8-10 दिवसाला भेटत होतो आणि तो दुकानात नेहमीच येत असे पुण्यात आल्यापासून। आणि त्याच्याशी निरनिराळ्या विषयांवर सतत चर्चा करणं हा माझा एक फार मोठा आवडीचा छंद म्हणा किंवा काही असं होतं। आणि आता मला अतिशय आयुष्यात पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते। आम्ही खरं तर आपल्या भावना समजू शकतो। अनेक वर्षांचा आपला स्नेह राहिलेला आहे। दिलीप पाडगावकर आपल्या लक्षात कायम कसे राहतील? दीक्षितजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो। हां, आपल्या भावना खरं तर आम्ही समजू शकतोय। आपला खरं तर अनेक वर्षांचा स्नेह राहिलाय। एखादी आठवण त्यांची की जी आपण कधीच विसरू शकणार नाही, एखादा प्रसंग घडलेला? आता एकदम आठवण जरा कठीण आहे, परंतु मला असं आठवतंय की आम्ही दोघं पॅरिस मधल्या एका रेस्टॉरंट मध्ये बसलो होतो। त्यावेळेला तिथे एक अमेरिकन पत्रकार आला आणि तिथे त्यांनी भारताविषयी काहीतरी बोलायला सुरुवात केली आणि दिलीपनी माझी ओळख करून दिली, सांगितलं की हा आत्ताच भारतात आलाय, याला तुम्ही काय ते विचारा, मी तर सांगेन। मग मी त्याला तत्कालीन परिस्थिती थोडक्यात सांगितली आणि त्यानंतर मग आम्ही दोघं त्यावर बराच काळ, हे मला आता इमिजिएटली आठवलेलं, परंतु आमच्या कॉलेजच्या वर्षांमध्ये आणि त्यानंतरही अनेक वर्ष सातत्याने, कारण तो जिथे असायचा तिथे जाऊन राहत असे। आणि मग आमच्या, मला आता ह्याहून आणखीन बोलणं जरा कठीण आहे, परंतु तुम्ही विचारल्याबद्दल धन्यवाद। दीक्षित सर, खरं तर आपल्याही भावना आम्ही समजू शकतो। याही कठीण परिस्थितीमध्ये आपण आमच्याकडे प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद। तर दिलीप पाडगावकर, ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार, यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे। मूत्रपिंड रिकामी झाल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते। वयाच्या 72व्या वर्षी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या कारकिर्दीवरती आपण एक प्रकाश टाकूया। 1 मे 1944 साली त्यांचा जन्म झाला। पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधनं त्यांनी राज्यशास्त्राची पदवी संपादन केली आणि त्यांनी पुढचं उच्च शिक्षण हे फ्रान्समध्ये पूर्ण केलं। दिग्दर्शन आणि पटकथा लेखनाचंही शिक्षण दिलीप पाडगावकरांनी घेतलेलं होतं। समाजशास्त्रासाठी पॅरिस विद्यापीठाची डॉक्टरेटही त्यांनी संपादित केली। टाइम्स ऑफ इंडियाचे पॅरिस प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती। 1978 ते 1986 या दरम्यान युनेस्कोसाठी बँकॉक आणि पॅरिसमध्ये त्यांनी काम केलंय। 1988 ते 1994 या दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाचे ते संपादक राहिलेत। पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल फ्रान्सकडनं त्यांचा विशेष गौरव करण्यात आला। काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्या कमिटीचे ते सदस्य होते।